इथे ना मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करायला घेतली. चांगल्या शेंगा एकसारखे काप करून त्याचे साईडचे साल काढून घेतले. त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर, शेंगदाणे, थोडंसं खोबऱ्याचे काप करून घेतले. शेंगा चांगल्या धुवून एका स्वच्छ पातेल्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत इकडे कढई गरम करून त्याच्यामध्ये चांगला लाल होईपर्यंत खोबरं तळून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकून तेही तळून घ्यायचे. त्यानंतर कांदा टाकून कांदा छान लाल झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो, लसूण आणि आलं हे टाकून तळून घ्यायचं आहे. ते चांगलं तळून झालं, थंड झाल्यानंतर आपण हे सगळं एकत्र वाटून घेणार आहोत. कोथिंबीरही त्यातच वाटायची आहे. भाजीला कलर छान येतो. मग तेलामध्ये हे सगळा मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार त्यात मसाले टाकू शकता. आणि छान परतून झालं की त्याच्यामध्ये थोडं पाणी करून टाकायचं आहे आणि शिजलेल्या शेंगा त्यामध्ये टाकून आपण छान अशी उकळी घेणार आहोत. ह्या भाजीची छान अशी भाजी तयार होते. तुम्हाला पाहिजे तशी पातळ, घट्ट तुम्ही ठेवू शकता. तर ही भाजी कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगत जा. आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.